आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं की नंदिनी जीवाला घास भरवत असते, तेव्हा ती काव्याचा घास देते. पण जीवा थोडा थांबतो आणि तो घास खातो. तेव्हा जीवा बोलते, तेव्हा नंदिनी बोलते हा घास बाबांचा. तेव्हा जीवा बघतो, तेव्हा जीवा घासकडेच बघत असतो आणि त्याला ते सगळं आठवतं की बाबांनी त्याला मारलं होतं म्हणून, किती ओरडले होते म्हणून. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी खरंच भूक नाही आहे मला, आता बस झालं. तेव्हा जीवा नंदिनी बोलते बरं बरं अहो, पण दिवसाची सुरुवात छान झाली की नाही, मग आता शेवट गोड व्हायला नको की नाही. माझ्या नावाचा घास राहिला. तेव्हा नंदिनी त्याला गोड भरवते. तेव्हा जीवा तो आवडीने खातो. तेव्हा जीवा नंदिनी ठेवणार. तेव्हा जीवा बोलतो की अगं एक मिनिट, मला माहिती आहे तू जेवलेली नाही आहेस, मला भरवणार आणि तू उपाशीच राहणार, आणि मला माहिती आहे माझ्या आधी जेवायची तुला सवय नाही म्हणून. तेव्हा जीवा तिलाही शिरा भरवतो आणि बोलतो हा घास जीवाचा. तेव्हा जीवा अजून घास भरवणार. तेव्हा नंदिनी बोलते अहो बस बस झालं माझं यार, एका घासातच पोट भरलं. तेव्हा जीवा बोलतो बरं ठेवतेस. तेव्हा नंदिनी ठेवते आणि जीवा बोलतो की नंदिनी मी झोपता आता, गुड नाईट. तेव्हा नंदिनी बोलते अहो ऐका ना 2 मिनिट, महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी उद्या परत ऑफिसची खूप कामं पेंडिंग आहेत, मला खूप काम आहे, प्लीज मी झोपतो आता. तेव्हा नंदिनी बोलते बरं पण अहो एक महत्त्वाचं गोष्ट बाकी राहिली आहे. तेव्हा जीवा बोलतो कोणती. तेव्हा नंदिनी बोलते अहो काउन्सिलरचा मेसेज आला होता, त्यांनी मीटिंगसाठी बोलवलं आहे. तेव्हा जीवा थोडा शांत होतो आणि बोलतो नंदिनी तू बघतेस ना मला किती काम आहे, एक काम कर तू जाऊ नये, नाहीतर जाऊच नको, आपण नंतर बघूया. तेव्हा नंदिनी म्हणतो बरं बरं मिस्टर जन्मेजय देशमुख. तेव्हा जीवा बोलतो ओके गुड नाईट आणि जीवा झोपी जातो. जीवा झोपल्यावर नंदिनी मनात बोलते पूर्वी या जोक करून मी आणि जीवा किती हसत बसायचो, पण आता पूर्वीचे जीवा विसरलेत. जीवांचं हसणं विसरू नको रे देवा. इकडे काव्या देवासमोर जोरजोरात घंटी वाजत असते आणि जोरजोरात वाजत असते, देवाला प्रार्थना करत असते. तेव्हा माणिनी येते आणि दोघे मिळून पाय पडतात. तेव्हा माणीला हसायला येत असतं. तेव्हा काव्य मांडणीकडे बघते आणि बोलते अहो काकू तुम्ही. तेव्हा मांडणी बोलते की अगं काय गं, देवासमोर फार आज देवाला खुश करून सोडणार आहेस की काय. तेव्हा काव्या बोलते हो मग काय ना काकू, परीक्षा जवळ आली की सगळ्यांना बाप्पा आठवतो आणि सगळे देवासमोर मागण्यासाठी आणि आपल्या बाजूने वळवण्यासाठी रांगेत उभे असतात. आणि मग माझ्या पण प्रिलिम्स जवळ आल्या ना, म्हटलं आता उद्या माझे प्रिलिम्स आहेत, तर आजच देवाला थोडंसं रांगेत उभं राहावं आणि देवाला सांगावं की बाबा रे चांगले पेपर जाऊ दे रे बाबा. तेव्हा मांडणी बोलते की अगं तुला त्याची गरज काय, बघ तू चांगला पेपर सोडवशील आणि चांगल्या रँकच्या रांगेत उभं राहशील, बघ तू. तेवढ्यात त्यांची बेल वाजते. तेव्हा मांडणी बोलते बघ कोणीतरी चांगला संकेत देण्यासारखी बेल वाजली. तेव्हा काव्या बोलते मी बघते आणि ती डोर ओपन करते. तेव्हा काउन्सिलर मॅडम तिच्या समोर उभे असतात आणि बोलतात हाय काव्या. तेव्हा काव्याला कळत नसतं. काव्या एकदम शांत होते, माळणीकडे बघते. तेव्हा माळणी बोलते कोण आहे गं. तेव्हा काव्या काहीच बोलत नसते. इकडे नंदिनी पेपरमध्ये जाहिरात बघत असते आणि जाहिरात दिलेली असते त्यांनी की हा ज्याही येणाऱ्या व्यक्तीकडे असेल त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा. तेव्हा नंदिनी पेपर बघतच असते. तेवढ्यात जीवा फोनवर बोलत येतो की हो ऑफिसच्या कामानिमित्त फोनवर बोलत असतो. नंदिनी ही आनंद निवासला जाण्यासाठी आपली बॅग पॅक करत असते. तेवढ्यात तिला ते बिलाचा कागद सापडतो, जे तिला आठवतं की जीवाने त्या बिलाच्या कागदामागे कविता बनवलेली असते. तेव्हा नंदिनी मनात बोलत असते की कविता करणारे जीवा कुठेतरी हरवलेत. नाही, कवितेमध्ये तासनतास गुंतलेले जीवा आता कामामध्ये इतके व्यापून गेले की ते स्वतःला विसरलेच आहेत. तेव्हा जीवा इकडे फोनवरच बोलत असतो. तेव्हा तो बोलतो की नंदिनी पेन दे ना पेन. तेव्हा नंदिनी त्या पेन शोधणार. तेवढा जीवा बोलतो भेटला कागद दे ना प्लीज. तेव्हा नंदिनी पेपर शोधायला जाते. तेवढ्यात तोच बिलाचा कागद उडत उडत जीवाकडे जातो. जीवा कागद हातात घेतो. तेव्हा जीवालाही ती कविता बघून सुचतं की तो काय काय बोललेला असतो कवितेत. तेव्हा जीवा त्या पेपरकडे बघून बोलतो हो सर पेपर मिळाला. तेव्हा नंदिनी पटकन जीवाकडे बघते. जीवाच्या हातात पेपर बघून ती पटकन बेडवर तो बिलाचा कागद शोधते आणि बघते तर तोच कागद जीवाकडे असतो. जीवा त्याच कागदावर जशी तिथे कविता लिहिली असते तिथे तो नंबर लिहितो. नंदिनी बघतच असते. इकडे माणिनी विचारत असते काय गं कोण आहे. तेव्हा माणिनी बोलते काय गं ह्या तुझ्या गणिताच्या टीचर ना. तेव्हा काव्याला लगेच आठवतं की ज्या वेळेस गणपतीमध्ये ते आले असतात तेव्हा काव्यात माणिनीला सांगितलेलं असतं की हे IASच्या टीचर. तेव्हा त्या काउन्सिलर बोलतात की कोणती टीचर आहे, कोणत्या सब्जेक्टची ते सांग ना. तेवढ्यात पार्थ बोलतो की ह्या मॅथ्सच्या टीचर आहे म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते की सॉरी. तेव्हा मांडणी बोलते की सॉरी ओळखण्यात थोडं लेट झालं, तुम्ही अशा दारात का उभे आहेत, या ना. तेव्हा त्या काउन्सिलर आतमध्ये येतात. तेव्हा त्या काउन्सिलर बोलतात काय मग काव्या कसं चाललं आहे तुमचं गणित. तेव्हा माणिनी तिचं कौतुक करत असते. काव्यानं अभ्यासात
खूप हुशार आहे. तुम्हाला तर माहीतच असेल ना, तिचं सारखं अभ्यास चाललेला असतो. तेव्हा काव्या मनात बोलते की अरे देवा, या माझ्या आणि बोक्याच्या गणिताबद्दल बोलत आहेत आणि मानिनी काकूंना अभ्यासाबद्दल वाटतं आहे. तेव्हा मानिनी बोलते तुम्ही दोघी बसा, मी चहा, तू आत्ता पण उभं ठेवलं आहेस काव्य त्यांना, तुम्ही दोघी बसा, मी चहा टाकते. तेव्हा त्या बोलतात की नाही नाही अहो, चहाचं काही घेणं, चहाचं एवढं काही नाही, आधी मला काव्याची रिव्हिजन कुठपर्यंत आली ते बघायचं आहे ना, आता गेले 3 महिने मी तिला शिकवते. तेव्हा काव्य बोलते हो ना काकू, आम्ही आमच्याच रूममध्ये बसू का रिव्हिजन करण्यासाठी? तेव्हा मानिनी बोलते हो चालेल ना, तुम्ही तुमच्याच रूममध्ये अभ्यास करत बसा. तेव्हा काव्या त्यांना तिच्या रूममध्ये घेऊन जाते रिव्हिजनसाठी. तेव्हा काव्याने ती रूममध्ये गेल्यावर मानिनी बोलते की किती अभ्यास, मन लावून अभ्यास करते काव्या. इकडे नंदिनी जीवाकडून पेपर घेतो आणि बोलते की जीवा, अहो हाच कागद मिळाला होता का तुम्हाला नंबर लिहायला? तेव्हा जीवा बोलतो मग काय झालं? तेव्हा नंदिनी बोलते की मग काय झालं तुम्हालाही माहिती, माझ्यासाठी हा किती महत्त्वाचा कागद होता हा. तेव्हा जीवा बोलतो की इट्स ओके ग. तेव्हा नंदिनी बोलते इट्स नॉट ओके, इट्स नॉट ओके ॲट ऑल. माझ्या आधीचे जीवा नाही राहिलात तुम्ही, तुमच्यामध्ये खूप बदल झाला आहे. तेव्हा नंदिनी जीवाजवळ बसते आणि बोलते जीवा, तुम्हाला काय झालं आहे? प्लीज कुठली गोष्ट अशी मनात दाबून नका ठेवू. माझ्या कुशीत रडा हवं तर पण असं नका करू जीवा, प्लीज बोलून मोकळे व्हा. तेव्हा जीवा बोलतो अगं मला काहीच नाही झालं आहे, अगं तू ना खूप विचार करतेस. तेव्हा नंदिनी बोलते हो, म्हणजे जो मुलगा कालपर्यंत व्यवहारामागे कविता लिहायचा, आता तो कवितामागे व्यवहार लिहितो? तेव्हा जीवा बोलतो हो. तेव्हा जीवा बोलतो की आत्ता मला व्यवहार जास्त महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं अगं, मी काय कलेचा कुर्ता घालून वावरू नाही शकत. आता मी नोकरीचा शर्ट घातला आहे आणि मला आता सगळी घडी बसवायची आहे. आईच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे, बाबांच्या डोळ्यात अभिमानाने बघायचे मला. तेव्हा नंदिनी बोलते आणि तुम्ही काय गमावलं आहे? तुमचं गमावलेलं काय? तेव्हा नंदिनी बोलते ते काही नाही जीवा, तुम्ही काय गमावलं आहे मी तुम्हाला दाखवते. तेव्हा नंदिनी जीवाचा हात धरून त्याला आरशासमोर घेऊन जाते आणि लिपस्टिकने तिथे स्माईल काढते आणि बोलते की तुम्ही हे गमावलं आहे जीवा. तेव्हा जीवा बोलतो नाही नंदिनी, मला सगळं सांग पण मला हे नको सांगू, कारण की मी इतक्या जणांचं हसू गमावलं आहे ना, तर मला आता स्वतःला हसावंसं वाटतच नाही अगं. आणि मला मुळात आपल्या चेहऱ्यावरचं हसू इम्पॉर्टंट नसतं, मुळात आपल्यामुळे किती जणांच्या चेहऱ्यावर हसू आहे ते इम्पॉर्टंट असतं. तुझ्या हसण्याच्या घरात सगळ्यांना आनंद वाटतो, धीर वाटतो, तसं माझ्यामुळे पण काहीतरी वाटायला हवं. त्यामुळे तू आधीच्या जीवाला शोधू नकोस अगं, तुला शोधून सापडणार नाही आणि विसर आता. तेव्हा जीवा निघून जातो. तेव्हा नंदिनीला रडायला येतं. तेव्हा नंदिनी बोलते शोधून सापडणार नाही आणि स्माईल करून बोलते की आता तर मी आधीचा जीवा शोधूनच दाखवेल. आणि काय म्हणालात तुम्ही हसणार नाही? आता तर मी असं काहीतरी करेन तर की तुम्ही पोट धरून हसाल, माझ्यासाठी मोदक कराल, माझ्यासाठी सगळं कराल आधीसारखं तुम्ही. तेव्हा नंदिनी बोलते आधीचा जीवा शोधल्याशिवाय ही नंदिनी गप्प बसणार नाही. सो तयार राहा मिस्टर पसारेवाला, ही चकाचक बाई इज ऑन. तेव्हा काव्य बोलते की काय पार्थ देशमुखांनीच तुम्हाला इथे बोलवलं आहे? पण काल मी त्यांना बोलली मला तुम्हाला भेटायचे, तेव्हा ते मला अभ्यासाला वेळ जाईल म्हणून नाही म्हणालेत. तेव्हा काउन्सिलर मॅडम सांगत असतात, तेव्हा त्यांना ते फ्लॅशबॅकमध्ये सांगत असतात की पार्थचा त्यांना फोन जातो आणि पार्थ बोलतो की मॅडम काव्याने त्यांना तुम्हाला भेटायचे. तेव्हा मॅडम बोलतात की अहो पण तुम्ही नाही बोलला ना की मिसेस देशमुखांना अभ्यास आहे म्हणून. तेव्हा पार्थ बोलतो की हो, पण मी जेव्हा नाही म्हणालो तेव्हा त्यांचा चेहरा पडला होता आणि मला माझ्या मांजरीचा चेहरा पडलेला नाही बघवत. तेव्हा काउन्सिलर बोलतात की अरे बापरे, मांजरीचा चेहरा पडू नाही याची बोक्याला किती काळजी आहे. ठीक आहे, उद्या भेटू मग आपण कोर्टात. तेव्हा पार्थ बोलतो ऐका ना, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, तर आमच्या आशीर्वाद बंगल्याची पायरी चढण्याबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा त्या बोलतात की ठीक आहे आपण भेटूया तुमच्या घरी. तेव्हा काव्याला खूप हसायला येतं. तेव्हा काउन्सिलर बोलतात की काय झालं, खूप मनापासून हसायला आलं. तेव्हा काव्या बोलते की बोक्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर हे हसू आलं आहे. तेव्हा काउन्सिलर बोलते की ज्या माणसामुळे बाईच्या चेहऱ्यावर हसू येतं त्या माणसाला बाईने कधी सोडू नये. तेव्हा पार्थ पटकन चहा घेऊन येतो. तेव्हा काव्या बोलते घ्या ना चहा घ्या. तेव्हा त्या चहा घेतात. तेव्हा काव्या पार्थकडे बघते आणि बोलते देशमुख, तुम्ही माझ्या मागे बऱ्याच गोष्टी ठरवतात, ते मला नंतर कळतं. तेव्हा पार्थ बोलतो हाच तर प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला सगळं नंतरच कळतं. तेव्हा काउन्सिलर मॅडम खुणवतात की काउन्सिलिंगला सुरुवात करूया. तेव्हा पार्थ बोलतो हो करूया ना, माझ्यापासून सुरुवात करा. तेव्हा काव्या पण सांगते की त्यांच्यापासून सुरुवात करा. तेव्हा काउन्सिलर मॅडम बोलतात की तुम्हाला काउन्सिलिंग करायची काय गरज आहे पार्थ, तुम्हाला हे लग्न हवं आहे ना? तेव्हा पार्थ बोलतो वेल,
तेव्हा काउन्सिलर मॅडम बोलतात की मला तुमचं उत्तर माहीत आहे, मला काव्याशी बोलू द्या, कारण की सगळ्या गोष्टी काव्यावर डिपेंड आहेत. तेव्हा काव्याही शांत बसते, पार्थही. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही बोला, मी आहे बाहेर. इकडे रम्या वसूकडे येते. तेव्हा रम्या बोलते आई मी आज सिक लीव घेणार आहे, आता आपण दुपारी त्या सुनीताला शोधूया का. तेव्हा वसू कागदावर सगळ्यांचे नंबर लिहिते आणि बोलते हे घे. तेव्हा रम्या बोलते आणि हे नंबर घेऊन मी काय करू. तेव्हा वसू बोलते अगं नंबर घे आणि प्रत्येकीला फोन कर. तेव्हा रम्या फोन घेते आणि बोलते आणि असं विचारू अहो तुम्ही मानिनीची मैत्रीण सुनीता का. अहो मी तुम्हाला शोधत होतो. असं काय बोलतेस तू, त्यांना संशय येणार नाही का. तेव्हा वसू बोलते झालं आगाऊपणा करून झाला नाही, दरवेळा असं बोलतेस ना, तसं सगळं तुला माहितीच असतं. तेव्हा रम्या बोलते हे बघ चिडू नको, हे बघ मी 4 प्रश्न याच्यासाठी विचारते की आपल्याकडनं चुकायला नको. तेव्हा वसू बोलते रम्या मी याचा विचार केला नसेल का, पण आईला मूर्खातच काढायचं ना. हे बघ आईला मूर्खात काढणारी पहिली मुलगी बघितली मी. तेव्हा रम्या बोलते बस कर आता, मी कशी चुकीची याचा पाडा वाचत बसू नकोस आता. फोन करून त्यांना काय विचारायचं आहे जेणेकरून आपल्याला हवी असलेली सुनीता कळेल. तेव्हा वसू बोलते विचारायची काय गरज आहे, तिचा आवाज ऐकला ना तरी कळेल ही आपली सुनीता आहे म्हणून. असं काय करतेस. त्या दिवशी मानेने तिला घरातून काढलं तेव्हा तिचा सूर ऐकला होतास ना. तेव्हा रम्याला आठवतो. तेव्हा रम्या बोलते हो हो चांगलं लक्षात आहे तो सूर आई तू ना करेक्ट आहे. तेव्हा असं बोलते आई ना नेहमी करेक्टच असते. चला फोन उचला आणि करा ते फोन सुरू. तर पहिला नंबर फोन कर चल. इकडे काउन्सिलर मॅडम बोलतात की बोला काव्या. तेव्हा काव्या बोलते काय बोलू, अहो मानिनी काकूंसमोर तुम्ही मला घाबरवलंच होतं. तेव्हा काउन्सिलर बोलतात अहो मी मजाक केला, फिरकी घेऊन बघितली, अचानक उगली टाकली की तुम्ही कसं टोलावून लावता ते बघायचं होतं. तेव्हा काव्या बोलते पार्थ देशमुख कोण असेच करतात, कैचीत पकडतात मला. तेव्हा काव्या बोलते तुम्ही अचानक टाकलेली गुगली बाहेर मानिनी काकूंना कळालं असते तर. तेव्हा काउन्सिलर बोलतात की तर काय तुम्ही सावरून घेतलं असतं छान, जसं इतके दिवस 3 महिने तुम्ही तुमच्या डिवोर्सबद्दल कोणाला माहीत केलं आहे का तसंच. तेव्हा काउन्सिलर बोलतात की फारच वेगळी केस आहे काव्य तुमची, म्हणूनच आम्ही तुमची केस मार्गी लावण्यामध्ये इंटरेस्टेड दाखवतोय आणि तुम्ही पण दाखवताय इंटरेस्टेड, म्हणजे तुमच्याकडे बघून असं वाटतंय आम्हाला, म्हणजे एवढ्या दिवसात तुम्ही तुमच्या डिवोर्सबद्दल विसरूनच गेले आहे. तेव्हा काव्यालाही ते समजतं की खरंच. तेव्हा ते बोलतात की हो ना, काही म्हणा काव्या, पण मला गणपतीत भेटलेली काव्या आणि आत्ताची काव्या वेगळी दिसते. तेव्हा भेटलेली काव्या तिच्या डोक्यातला गोंधळ तिच्या चेहऱ्यावर लगेच दिसत होता, पण आत्ताची काव्या तिच्या चेहऱ्यावरचं समाधान तिच्या डोळ्यात लख्ख दिसतंय. तेव्हा काव्या बोलते पार्थ देशमुखांनीच बदलले या काव्याला. माझ्यात जो काही बदल दिसतोय त्याचं 100% क्रेडिट पार्थ देशमुखांनाच जातं. तेव्हा काव्या उठते आणि बोलते एक तो दिवस होता तेव्हा मला या लग्नाच्या बेडीतून मुक्त व्हायचं होतं आणि आज तो दिवस आहे की मला या लग्नाचे. आणि काव्या एकदमच शांत होते. काउन्सिलरही तिच्याकडे लक्ष देऊन ऐकत असते. तेव्हा काउन्सिलर तिच्याकडे येतात आणि बोलतात सांगा ना आता हे लग्न हवंसं वाटतंय ना. काव्या त्यांच्याकडे बघते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.